पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन येथे शालेय विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनचे कामकाज कसे चालते तसेच 10 ते 11 लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना पोलीस स्थापना दिनानिमित्त परत करण्यात आला। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून अपर पोलीस अधीक्षक बसवराव शिवपूजे यांनी पोलीस स्टेशनचे कामकाज कसे चालते, पोलिसांना कोणकोणत्या समस्येचा सामना करावा लागतो हे प्रायमरी नॉलेज सोमय्या हायस्कूलच्या 8वी, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना रेजिंग डे निमित्त पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती दिली। तसेच मुख्य कार्यक्रम म्हणजे श्रीधनाचा दागिना चोरीला गेला होता तो परत देण्यात आला। तसेच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले। आपण पाहता इंडिया सुपर न्यूज मराठी। आमचे प्रतिनिधी इम्रान शेखसह मुनीर सय्यद। व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय व्यक्ती, के जे सोमय्या स्कूलचे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, पत्रकार बंधू आणि आज ज्यांना आपण त्यांचा चोरीला गेलेला मुद्देमाल परत केला ते सर्व लाभार्थी। आज रेजिंग डे निमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता। आता ह्या कार्यक्रमामागचे 2-3 उद्देश आहेत। पोलिसांचा संबंध नेहमी गुन्हेगारांशी येतो। आमच्या दिवसभरात आम्हाला भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हेगार बघायला मिळतात आणि त्यामुळे पोलिसांची जी बोलायची पद्धत असते ती त्याच पद्धतीची असते। गुन्हेगाराला बोलताना जर बसून त्याला चहा पाणी पाजवलं तर तो काही सांगत नाही, त्याला त्याच्याच पद्धतीनं बोललं तरच तो उत्तर देतो। त्यामुळे एक साहजिक लकबती पोलिसांच्या आविर्भावात, त्यांच्या स्वभावात आलेली असते। परंतु रेजिंग डे निमित्त असा एक उपक्रम असतो की सर्व जे तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, शाळेत जाणारे विद्यार्थी असतील, 11वी 12वीचे, 8वीच्या पुढच्यांना युजली आपण हे करतो की ज्यांना थोडी समज आलेली आहे आणि आता ती समाजात उतरणार आहे, युवक म्हणून ते समाजात उतरणार आहे, तर त्यांना पोलिसांची कार्यपद्धती कशी आहे, पोलीस कोणत्या पद्धतीनं कार्य करतात, कोणत्या वातावरणात काम करतात आणि त्यांना कोणकोणत्या संकटांचा सामना करावा लागतो, हे सर्व त्याचं एक प्रायमरी नॉलेज आपल्या सर्वांना मिळावं आणि समाजाप्रती आपली एक भावना तयार व्हावी यासाठी हा उपक्रम आहे। आज के जे सोमय्या स्कूलचे सर्व टीचर्सनी त्यात आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे धन्यवाद करतो। तर तुम्ही इथं आलात, आता तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला काय काय गोष्ट बघणे अपेक्षित आहे की पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांची वर्किंग कशी चालते। म्हणजे एखादा माणूस आला तर त्याचा गुन्हा कसा नोंद होतो, गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याचा तपास कसा होतो, त्यानंतर पोलिसांकडं काय काय हत्यारं असतात, कोणकोणत्या प्रकारचे हत्यारे असतात आणि ती कशा पद्धतीनं वापरली जातात। आपण ते बघतो पिक्चरमध्ये की एका हातानं 2 हातानं ते मारतात दोन्ही, तर ते तशी ॲक्च्युली पद्धत नसते। तर ते कशा पद्धतीनं आहे ते सगळं तुम्हाला सांगितलं जाईल। तर आणि ह्याचाच समाजामध्ये आपल्या गुन्हेगारी किती आहे। आत्ताच आमचे पत्रकार बंधू श्री नवले यांनी सांगितलं की श्रीरामपूरचा मिनी मुंबई त्यांनी श्रीरामपूरचा उल्लेख केला, परंतु श्रीरामपूर हे एक वैविध्यतेने नटलेलं असं शहर आहे। इथं सर्व प्रकारचे, सर्व जाती धर्माचे आणि सर्व ह्याचे लोक आहेत। तर या सर्व लोकांना जेवढ्या प्रकारचे लोक असतील तेवढ्या प्रकारच्या प्रवृत्ती आणि तेवढ्या प्रकारचे गुन्हे इथं घडत असतात। हे गुन्हे घडत असताना आपल्याला ते उकल करण्याचं एक वेगळं चॅलेंज पोलिसांसमोर असतं, परंतु ते सर्व चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हे करत आहे। त्याबद्दल त्यांचं पण कौतुक मी करेल। आपल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना मला हे सांगायचं आहे की आपण आपल्या आता समाजात जाताना आपण समाजाची काय देणं लागतो। आपण काहीही झालं की आपण म्हणतो की साधा रस्त्यावर सिग्नल लावलेला आहे तर आपण तो सिग्नल तेव्हाच पाळतो जेव्हा तिथं ट्रॅफिक पोलीस थांबलेला असतो। जर ट्रॅफिक पोलीस नसेल तर तो सिग्नल आपण पाळत नाही। तर ही जी आपली वृत्ती आहे ही आपल्या भावी समाजासाठी घातक आहे। आता तुम्ही सर्व एज्युकेटेड आहात, 11वी 12वीची मुलं आहात, तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की हा ट्रॅफिक सिग्नल स्वतःसाठी आहे, माझ्यासाठी आहे। मी जर तो तोडला तर मलाच अपघात होणार आहे। तर सर्वांना जायची घाई लागलेली असते आणि जर पोलीस असेल तरच ते ऐकणार, नाहीतर ऐकणार नाही। तर ही जी प्रवृत्ती आहे ही आपल्याला कुठेतरी बदलायला हवी। कोणतीही घटना घडल्यानंतर आपण दुसऱ्याकडे बोट करतो की त्यानं केलं म्हणून हे झालं, पण त्यानं केलं हे त्याच्याकडे बोट दाखवत असताना 3 बोटं आपल्याकडे असतात, हे आपण विसरतो। तर हे आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। आता नवीन जी टेक्नॉलॉजी आहे या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये मोबाईलचा वापर
खूप जास्त वाढलेला आहे, विशेषतः युवक आणि युवतींमध्ये, कॉलेज जाणाऱ्या मुलांमध्ये. तर हे जो मोबाईलचा वापर आहे, हा मोबाईलचा जसा चांगला वापर आहे तसा वाईटसुद्धा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मग त्याच्यातून मुलांनी मुलींना मेसेज करणं किंवा मुलींनी मुलांना मेसेज करणं, त्याच्यातून त्यांना छेडछाडीचे प्रकार वाढणं, किंवा फेसबुक, इंस्टाग्राम हे एक नवीन प्रकारचं एक वेड आलेलं आहे. त्याच्यावर आपण काहीतरी स्टेटस टाकतो, काहीतरी फोटो टाकतो, काहीतरी रील्स टाकतो. आपल्याला काहीच माहीत नसतं, एखादी पोस्ट आलेली असते आपल्याला, ती पोस्ट आपण फॉरवर्ड करतो आणि त्याच्यातून एखादा मोठा गुन्हा घडण्याचा संभव असतो. तुम्हाला माहिती नसते की तुम्ही अपराध केलेला आहे. तर ह्या सर्व गोष्टी करण्यापूर्वी आपण त्याचा विचार केला पाहिजे की या गोष्टी आपण पाठवण्यापूर्वी आपल्याला, आपण आता शिकलेलो आहोत, या गोष्टी तथ्य आहे का, ती पोस्ट फॉरवर्ड करण्यापूर्वी ती खरी आहे का, त्याची थोडी शहानिशा जर तुम्हाला कळेल तर तुम्हाला लक्षात येईल की यातल्या 80-90% गोष्टी या खोट्या आहेत किंवा त्याची कोणत्याही प्रकारची शहानिशा झालेली नाही आणि त्या गोष्टींना पुढं वाढवण्यापासून तुम्ही थांबू शकाल. तर हे सर्व तुम्ही करावं. आजची तुम्हाला पोलिसांची जी कार्यपद्धती आहे त्याच्याबद्दल माहिती दिलीच जाईल. आज शहर पोलीस स्टेशनने जो चोरीला गेलेला मुद्देमाल होता, तो मुद्देमाल परत करण्याचा जो कार्यक्रम राबवला, त्यात प्रामुख्याने असं होतं की चोरीस एखादा मुद्देमाल गेल्यानंतर तो बऱ्याच दिवसांनंतर हस्तगत होतो किंवा चोरांनी तो मुद्देमाल चोरल्यानंतर तो त्याची कुठेतरी विल्हेवाट लावतो. त्यामुळे बऱ्याच वेळेस असं होतं की चोर पकडल्यानंतर सुद्धा मुद्देमाल मिळत नाही, कारण तो त्याची विल्हेवाट त्यानं लावलेली असते, कुठेतरी तो विकलेला असतो किंवा त्या पैशाचं त्यानं काहीतरी केलेलं असतं. त्यामुळे बऱ्याच वेळेस या मुद्देमाल रिकवर करायला, त्या चोरांकडून प्राप्त करायला पोलिसांना अडचणी होतात. परंतु शहर पोलीस स्टेशननं मागील काही दिवसात एक मोठी गँग उघडकीस पकडून त्यांच्याकडून बऱ्यापैकी मुद्देमाल रिकवर करून तो जे गुन्ह्यातील फिर्यादी आहेत किंवा ज्यांचा मुद्देमाल चोरीस गेलेला आहे त्यांना परत देण्याचा जो आजचा उपक्रम राबवला, त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांना ही अपेक्षा करतो की आपण एक समाजाचे, भारताचे एक खूप सुजाण नागरिक म्हणून यापुढं उदयास याल. धन्यवाद. श्रीरामपूर पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रथमतः मी पोलीस स्थापना दिनाच्या शुभेच्छा देते. आणि आजचा हा दिवस म्हणजे सर्वांसाठीच खूप आनंदाचा आहे. म्हणजे 1.5 तोळ्याचं केलं होतं, पूर्णच्या पूर्ण आपण रिकवर केलेलं आहे. काही तशी वस्तू आपण त्यांना एजीपीओ सरांच्या वतीनं परत देतो. एक वैज्ञानिक आहेत, शास्त्रज्ञ आहेत विद्यापीठामध्ये, इथं मैत्रिणीच्या घरी भेटायला आल्या होत्या. त्यांचं बस त्यांनी घेऊन गेलं होतं. त्यांची 1.5 तोळे वजनाची आहे, ती पण आपण पूर्णच्या पूर्ण रिकवर केली आहे, तशी त्यांना परत दिली. सिस्टर आहेत, पेशंट रुग्णांची सेवा करणं त्यांचं काम आहे. दुर्दैवानं त्या नोकरीसाठी जात असताना त्यांच्या गळ्यामधून गेलं होतं, चोरांनी चोरलं होतं. त्या चोरांनी चोरल्यानंतर आपण चोरांना पकडून या त्यांनी वस्तू आहे तशी ठेवली नाही, त्याचं पाणी केलं आणि अशी लगड तयार केली. आपण जे वस्तू आहे पाणी करण्याचं साहित्य ते पण जप्त केलं आणि त्यांची जी 11 ग्रॅमची लगड आहे ती पण आहे तशी नाही म्हणता येत, पण वजन जे सोन्याचं आहे ते त्यांचं आपण परत करतो. त्यानंतर बनसोडे यांचा मोबाईल गेलेला होता. यांचा मोबाईल गाडी चालवताना मोबाईल चोरी गेलेला आहे. तो मोबाईल पण आपण 5 दिवसाच्या आत पकडला, जप्त केला. आरोपी अजून आतमध्येच आहे. हा त्यांचा मोबाईल आहे, आपण तो त्यांना परत देऊ.
देवा कटारी आहेत या पुढे, ते पोलीस मित्र पण आहे. दिवाळीच्या दिवशी त्यांचं दुकान फोडी झालं होतं. हां, तिकडे त्या जड वस्तू असल्या कारणाने आपण त्यांचं दुकान ज्या एरिया ते आपली चौकी तिथं आहे, तिथंच त्यांच्या वस्तू ठेवलेल्या आहे किराणा मालाच्या. दिवाळी आपण साजरी करत होतो पण त्यांचं दुकान फुटलं, पण ते पण आपण रिकवर केलं आहे. त्यांचा बराचसा मुद्देमाल तो त्यांना परत देणार आहे. 2 मिनिटं तुम्ही. रवींद्र बळीपत काळगे, काय नाही काळगे, अनावधानाने यांच्याकडून गुन्हा घडलेला होता. 353 एक आपलं ST चे कर्मचारी आहे, थोडासा कट मारल्यावरून तो गुन्हा झाला, त्यांच्या मारामारी झाल्या, 353 दाखल झालं. त्यांची रिक्षा ज्या गुन्ह्यासाठी वापरली ती जप्त केलेली होती, त्यांनाही ती परत मिळाली आहे. थोड्याफार रस्त्यावर छोट्या मोठ्या मिस्टेक्स होत असतात, कोणी कट मारतं. याच्यावरून एवढंच सांगायचं आहे आम्हाला की छोट्या छोट्या कारणावरून भांडत बसू नका. भांडल्यानंतर परत गुन्हा दाखल होतो. किती दिवस झाले आपल्या रिक्षाला? 11 महिने ती रिक्षा इथं पडून आहे. त्याचं उत्पन्न गेलं, सगळं गेलं. ह्या गोष्टीपासून आपल्याला परावृत्त व्हायचं आहे, त्यासाठी यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. शांता जांगरी, काही आहे यांचंही गळ्यात स्नॅचिंग झाली. चोर पाठीमागून आले गाडीवर आणि यांचं गळ्यातलं तोडलं. फिरत होते आपण मंदिरात चालल्या होत्या. मंदिरात जाता जाता पाठीमागून लोकांनी डाव साधला, गळ्यातलं स्नॅचिंग केली, पळून गेले आणि त्यांचंही गळ्यातलं काढलं होतं. ते आहे तसं आपण रिकवर केलेलं आहे, त्यांना आपण परत देतो. ते 2 नोंद करायची. नंतर विकास देवीदास नरोडे आलेले, यांची पल्सर मोटरसायकल गेलेली होती, ती पण आपण आज रोजी परत करत आहोत. नवनाथ शंकर बोरुडे, निपाणी वडगाव, यांची सुद्धा गाडी होती, ती पण आज परत करणार आहोत. अशा प्रकारे आपण जवळजवळ आज 12 ते 15 लाखाचा किमती ऐवज जे मूळ मालक आहे त्यांना देताना आम्हाला खरोखरच आनंद होतोय. मी डॉक्टर धनश्री हंबीरराव सरनोबत. मी सध्या प्रोफेसर म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत आहे. तर मला आज पोलीस रेजिंग डे निमित्त ठाणे अंमलदार या पदाचा चार्ज दिला. आज दिवसभराचा चार्ज मी सांभाळला आणि हे करत असताना मला एक अनुभव आला की ही जी पोलिसांची जी ड्युटी आहे, म्हणजे इथे आलेला प्रत्येक व्यक्ती हा आपल्या तक्रारी किंवा काहीतरी गुन्हेगारी घडलेली असते त्याच्याविषयी तक्रार देण्यासाठी जिथे आलेला असतो. तर त्या लोकांचं सर्व ऐकून घेऊन त्या पद्धतीनं त्यांना रिॲक्ट करणे, म्हणजे अतिशय निर्भीडपणे इथले जे निर्णय असतात ते घ्यावे लागतात. तर आणि इथला जो म्हणजे पोलीस डिपार्टमेंटच हे असं आहे की इथे जनसंपर्क असतो. त्यामुळे हे नक्कीच म्हणजे आमचं हे प्रोफेसर हे जे ऑक्युपेशन आहे आणि पोलीस याच्यामध्ये खूप सारा डिफरन्स आहे. कारण की प्रोफेसर किंवा जे टीचिंग लेवलला जे असतं ते खूप सायलेंट वर्क असतं आणि इथे खूप कार्यतत्परतेनं आणि अतिशय निर्भीडपणे आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कसं टॅकल करायचं हे म्हणजे हा खूप मोठी जबाबदारी ही पोलीस डिपार्टमेंटवरती असते. आणि अशा बिकट परिस्थिती म्हणजे अनेक लोक अग्रेसिव्ह असतात. काही लोकांना त्रास होतो. म्हणजे आताच एका केसमध्ये एका महिलेला चक्कर येऊन पडली. म्हणजे अशा सर्व केसेस, अशा सर्व पद्धतीचे जे प्रॉब्लेम्स असतात हे इथे
पोलिसांना फेस करावे लागतात. त्यामुळे नक्कीच एक खूप मोठी जबाबदारी या पोलीस डिपार्टमेंटवरती आहे असं मला वाटतं. पोलीस रेजिंग डे निमित्त येथील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना मी शुभेच्छा देते आणि या त्यांच्या कर्तबगारीबद्दल माझा त्यांना मानाचा मुजरा असेल. आपण सर्वजण एकदम शॉर्ट टाईममध्ये हजर झाला. वेळात वेळ काढून पोलीस स्टेशनला आपण इतका वेळ दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले सर्वांचे आभार मानतो. आभार मानतो आणि धन्यवाद करतो. आजचा जो दिवस आहे प्रत्येक माणसाला काय झालं माहिती का, माझे अधिकार माझे अधिकार माझे अधिकार, पण माझे कर्तव्य काय हे आपण विसरून गेलेलो आहे. आता आपले कर्तव्य प्रत्येकाला माहीत असतात. काय सार्वजनिक ठिकाणी घाण केलेले पाहिजे, गाडीवर ट्रिपलशीट चाललं नाही पाहिजे, गाडीवर जाताना हेल्मेट वापरलं पाहिजे, या मोबाईलवर बोललं नाही पाहिजे. हे आपले सर्व जनरलच्या रुटीनमधले एक 10-12 कर्तव्य आहेत. कर्तव्य सगळ्यांना माहिती. अधिकाराची जशी तुम्ही माझा अधिकार आहे, माझे कर्तव्य काय आहेत याचीसुद्धा जाणीव प्रत्येकाने प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात पाळली पाहिजे. तर पाळल्यानंतर आपण एक सुजाण नागरिक आणि एक जागरूक मतदार म्हणून पुढे याल तर त्यावेळेस आपल्याला ह्या कर्तव्याची जाणीवसुद्धा चांगल्या ठिकाणी आपण प्रत्येक सार्वजनिक जीवनात वागताना हे कर्तव्य पण आपण काय आहेत याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. आजच्या या ठिकाणी मुख्य कार्यक्रम हा होता म्हणजे आमच्या महिला भगिनींचं जे आयुष्याची कमाई म्हणा किंवा जे त्यांचा जो काय म्हणतात त्याला श्रीधनाचा जो दागिना असतो तो चोरीला गेला होता. त्यांचा बऱ्याच या मॅडम इतक्या रडत होत्या त्या दिवशी. मी कधी नव्हत आले श्रीरामपूरला, माझ्या हे झालं ते झालं. बोललो मॅडम तुम्ही शांत बसा, काही नाही तुमचं सापडून जाईल. आम्ही असं म्हणतो प्रत्येकाला म्हणतो सापडून जाईल पण सापडतात पण. आणि आम्ही जे प्रयत्न केले त्यांना आम्हाला आज म्हणजे खरोखर आज आम्हाला सुद्धा आम्ही जे कर्तव्य केलं त्याची एक आनंदाची एक समाधानाची पावती आज आम्हाला या ठिकाणी मिळालेली आपल्याकडनं. त्याबद्दल सर्वांचं मी इथं आभार मानतो. आणि या ठिकाणी आपण आलात, आपण तर औरंगाबादवरून आलात या कार्यक्रमासाठी, त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि आजचा हा म्हणजे मुद्देमाल परतीचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण इथं कंटिन्यू करू. सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. हा कार्यक्रम संपला.